की हरियाणा माई की रामराव महाराज की जय बंजारा केविन महाराज जय शिवराज केविन महाराज जय शिवराज। आता आम्ही लोक पहिले आमच्या भाषेत बोलून घेतो नंतर आपण मराठीत बोलूया कारण आपले नेते आलेले आहेत। आपल्या नेत्यामध्ये आपल्या परिवारामध्ये आपण बसलेलो आहे आपली मातृभाषेमध्ये आपण पहिले संवाद करूया नंतर शेठ आणि आपले मार्गदर्शक आपल्याला भेटतील। आज आपण जमण्याचं कारण असं आहे की येणाऱ्या येऊ घातलेल्या एका दिवसाचे एक दिवस राहिलेला आहे फक्त। आपला संपूर्ण बंजारा समाज हा नेहमी राजेश शर्मा यांना मार्गदर्शक नाही मोठा बंधू नाही लहान मुलगा मोठा मुलगा सर्व अर्थाने सर्व अँगलनी बनणारा माणूस आहे। आमच्या आई वडील त्यांना भावासारखा मानतो आमच्यासारखा मुलगा त्यांना मोठा भाऊ मानतो आणि आमच्या लहान लहान मुलं त्यांना मोठे बाबासारखे त्यांना प्रेम देतो। तर सर्वांसाठी त्यांचा वेगळं वेगळं अँगल आहे मग त्यांचं प्रेम सर्वांवर असतो। तरी आपल्या येणाऱ्या निवडणुकीला लक्षात देऊन यांनी कुठलंही काम केलेलं नाही बंजारा समाजासाठी खास करके कारण आपण जे केलेलं आहे थोड्या दिवसाआधी आपण बघितलं होतं इथं पूर्ण घाण होती कचरा होता इथं कुत्रे मांजरं सगळे बसून घाण करत होते पण त्यांनी सांगितलं अरे ये जगह हमारे मैं यहाँ से घूमता था तो हमारा कांदा का कारवा चलता था। तर शेठ बोलले आज आपले लोक दुसऱ्या ठिकाणी गेले तरी त्यांच्यासाठी एक भेट म्हणून तुम्हाला देतो आणि तुम्ही येणाऱ्या दिवसात तुमचे मुले बाळे जे पण लहानचे मोठे होतील आपण गरीब लोक आहेत कोणाच्या घरामध्ये झोपायला पण जागा नाही तर लग्न कुठून करतील कोणाचं काय होईल बारसा होईल धाडती होईल त्यांना घरासमोर मंडप टाकायला पण जागा नाही। तर शेठ बोलले मी खर्च करूंगा। आता खूप काही गोष्टी बोलण्यासारख्या आहेत पण सध्या बोलू शकत नाही काही अडचणी आहेत। तर शेठ बोलले माझा गोरगरीब बंजारा समाज हा कष्ट करणारा समाज आहे याला 2 टायमाच्या जेवणासाठी सकाळी धडपड करून 8 वाजता उठून नाट्यावर जाऊन त्यांना मोलमजुरी करावी लागते तेव्हा त्याला संध्याकाळी भाकरी येऊन बनवून परत त्यालाच खायची असते कारण त्याचा जीवन खूप खर्च आहे। त्याच्यासाठी शेठ बोलले तुम्हारे माँ बाप के साथ मैंने दिन निकाला है पर तुम्हारा फ्यूचर में गाइड करूंगा। तुम्हारे माँ बाप का जो मेहनत है मैंने देखा हुआ है पर तुम आने वाले समय में मैं कारपोरेटर नहीं एक बिजनेसमैन नहीं बिल्डर नहीं मैं तुम्हारा बड़ा भाई बन के मैं तुम्हारे लिए साथ रहूंगा। हे आमच्या शेठने आम्हाला वचन दिलं आणि आज आमची एक छोटीशी अडचण त्या शेठला कळली पण आम्ही कधी शेठला बोललो नव्हतो। आमच्या लहान लहान मुली कधी मोठ्या होतात आणि त्यांचं लग्न सराई करण्यासाठी आमच्याकडे जागा पण नसते आणि गावाला जाऊन करण्यासाठी तिथं पण जागा नाही जागा जाऊ द्या घरच नाही घर आहे तो पण पडलेला मोडकळीला आलेला आहे। तर शेठने लक्ष दिलं आम्हाला सांगितलं नाही फक्त सांगितलं राजू हे करणं हो करणं सगळ्या पोरांना बोलून घेतात असं करा आमच्या डोक्यात काहीच नाही। शेठ बोले श्री बिजारी हे काम करते हो शेवटी मला बोलला हे तुम्हारे लिए गरीब लोगों को जो कुछ भी दिक्कत होता है उसके लिए बनाए घूमने वाले छोटे बच्चे बुढे उनके लिए बनाए। तर येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही याचा लाभ घ्यायचा आहे आणि मी जास्त बोलणार नाही